कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी आदिनाथ रंभाजी कराळे. मी आज शिवसेना या पक्षातून उमेदवारी करत आहे आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर माझ्या प्रभागात काल विरोधी पक्षांची एक सभा झाली, कॉर्नर सभा झाल्या दत्तनगर व आदिनाथ वसाहतमध्ये. तर मला नागरिकांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आम्हाला तुम्ही निवडून दिलं होतं, मागील 5 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो आणि आपल्या सर्वांना ज्ञान आहे की मी त्यांना का सोडलं. तर पहिली गोष्ट, आज त्यांनी टीका करताना कुठल्या विकासा मुद्द्यावर कुठल्या एकही पॉईंटवर बोलले नाहीत. त्यांनी डायरेक्ट व्यक्तिगत टीका चालू केल्यात. तर नागरिकांना माहिती आहे ना की काय कामं केली नाही केली. एक तर निधी कुठल्या गोष्टीचा दिला नाही. टीका करताना त्यांनी पातळी सोडायला सुरुवात केली. त्यावेळी नगरपालिका हद्दी असो किंवा त्यावेळी पूर्ण गावात आजपर्यंत कुठल्याही पक्षाने किंवा नेत्यांनी कुठलीही व्यक्तिगत टीका कोणी कोणावर करत नाही. विकासा मुद्द्यावर बोलायचं सोडून ते आज व्यक्तिगत टीकेवर आलेत. तर मी माझ्या अनुभवात, मी जेव्हापासून राजकारणात आलो असेल किंवा राजकारणात नव्हतो, मी जवळून राजकारण त्यावेळेस बघितलं की कुठलाही पक्ष, कुठलाही नेता कधी व्यक्तिगत टीका करत नव्हता. पण आज कुठलाही सत्तेत असताना कुठलाही विकास यांच्याकडनं झाला नाही. पण आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की यांच्याकडे विकास मुद्दे नाही आणि हे व्यक्तिगत टीका करायला लागलेत. तर सर्व मतदारांना माहिती आहे की यांनी काय विकास केला. काल मी फक्त आदिनाथ वसाहतमधला एक मुद्दा घेतला होता की उलटा विकास. उलटा विकास का म्हटलं होतं, तर एवढाच विषय होता की समर्थनगर मधलं पाणी हे वाणीवाड्यात जायला पाहिजे होतं, त्यांनी ते आदिनाथ वसाहतमध्ये सोडलं. आणि आदिनाथ वसाहतमधली सत्य परिस्थिती अशी आहे की त्या घरात लोकांना काय त्रास होतो पावसाळ्यात, या तिथल्या नागरिकांच्या बाईट घ्या ना. तुम्ही तिथं जा, त्यांच्या समोर त्या नागरिकांना विचारा काय त्रास होतो. आणि ते माझे मतदार होते, कळकळे. मला माहिती होतं मी 5 वर्ष कसे कसे विकास निधीसाठी भांडवत होते सगळं. पण यांनी कुठलाही विकास निधी 8 क्रमांकासाठी दिला नाही. म्हणून मला पहिल्या 6 महिन्यात त्यांच्या विरोधात जावं लागलं, बाहेर पडलो. आणि ते सांगता येतं आज की पक्ष, अहो साहेब, खासदारीला मी कोणाचं काम केलं, त्यावेळेस तुम्ही मला फोन केला होता कोणाचं काम करतोय. ज्यांचं काम केलं ते विजयी ठरलेत, वाकचौरे साहेब. त्याच्यानंतर आमदारकीला ओगले साहेबांचं काम केलं, त्यांचा प्रचार केला, ते पण विजयी ठरलेत. अहो तुमची सत्ता देशात, महाराष्ट्रात सगळीकडे होती. काय झालं, आमदारही गेले आणि खासदारही गेले. ज्यांच्या प्रचारात आम्ही असतो ते 100% विजयी असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटलात की लंगडा पॅनल, पांगळा पॅनल, लगान टीम आठवते का? लगान टीम, इंग्रजांच्या विरोधात आमिर खानचा पिक्चर, ती लगान टीम बरं का आम्ही. 100% काम होणार. राहिला विषय नेत्यांचा, तर आमचा 3 पिढ्या तनपुरे घराण्याशी संबंध होता. आज तुम्ही तसे झाले. जनतेचे जर कामं केले ना, तुम्ही कोण अपक्ष जर राहिले ना, जनतेशी जर नाळ जुळलेली असेल ना, तर 100% जनता तुमच्यावर असते. ते पक्ष बघत नाही, काम बघतात. आणि मागच्या वेळेस तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देतो, आपणच गेलो होतो रावरी फॅक्टरीत एका ऑफिसमध्ये पाया पडायला. त्यांचीच मदत घेतली होती ना. जरा थोडा विचार करा. आणि टीका करताना व्यक्तिगत टीका करू नका. आम्ही आदरणीय भाऊंच्या पण मार्गदर्शनाने काम केलंय. भाऊंचं राजकारण बघा, आपलं राजकारण बघा. आम्ही जेव्हा प्रचाराला असतो, माझ्याबरोबर जे मुलं फिरतात, मी सगळ्या मुलांना एकच विनंती केली आहे की माझ्या प्रचारात कुणी यायचं नाही, ते तुम्हाला मतदानातून दाखवून द्यायचंय. आज पण, काल पण मी पुरावे देऊ शकतोय की त्याला दमबाजी केली जाते, फोन केले जात आहेत, त्यांच्या घरी जाऊन बसलं जात आहे. तुम्हाला काय दमबाजी करायची, काय करायची, भक्कम आहे. माझ्याही शरीरात कदमांचंच रक्त आहे. 4 पिढ्यांचे संबंध माझे कदमांचे आहेत. माझी आजी कदमाची, 2 चुलत्या कदमाच्या,
2 भावजाई कर्माचे आहेत हे विसरू नका. मी अजून विनंती करतो, व्यक्तिगत टीका करू नका. आणि अजून एक विषय असा होता की तुम्ही माझ्या टकलावर गेले. अहो तुम्हाला नगराध्यक्ष करायला तेव्हा टक्कलच होतं. तेव्हा ते केस बघायचं होतं ना. निदान 5 वर्षात माझ्या डोक्याचा तर विकास करायचा. नाही तुम्हाला बाकीचा विकास करता आला तर हात जोडून विनंती करतो, व्यक्तिगत टीका करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास मुद्द्यावर लढा. मी माझ्या विकास मुद्द्यावर लढतो. तेव्हा हात विनंती करतो की परत व्यक्तिगत टीका करू नका. माझ्या डोक्यावर जाऊ नका. आणि माझ्या डोक्याचा विकास करण्यापेक्षा जनतेचा विकास करा ना. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.